मित्रांनो, अरविंद केजरीवाल रडले, ढसा ढसा रडले. असे पत्रकार परिषद भरली होती ना, त्यांना प्रश्न चालू होते तेव्हा रडत होते ढसा ढसा. भाऊक झाले केजरीवाल. मित्रांनो, तुम्हाला काय सांगू मी. हाव, काल न्यायालयाने त्यांना निर्दोष सोडलं. मित्रांनो, निर्दोष. हाव, आता मागे त्याला अटक झाली का मद्यपान घोटाळ्यामध्ये, दारू घोटाळ्यामध्ये म्हणतो मी तुम्हाला. त्याच्यामध्ये मित्रांनो, तर केजरीवाल काल निर्दोष न्यायालयाने सोडले आणि जेव्हा ते बाहेर आले त्या टायमाला पत्रकार लोक त्यांना प्रश्न करायला लागले, अमुक धमुक फालन तमुक. तर तुम्हाला सांगतो मित्रांनो, केजरीवालच्या डोळ्यातून अक्षरशः अश्रू आले. अश्रू ढसा ढसा रडत होते केजरीवाल ढसा ढसा. की काय सांगा म्हणे मित्रांनो, माझ्याशी छळ केला म्हणे, छळ, आणि मला फुकट फाकट बदनाम करण्यात आलं म्हणे. तुम्हाला सांगतो, आणि असं बोलताना त्याच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा लागल्या होत्या अशा. तुम्ही अक्षरशः तुम्ही पाहू शकता. न्यूजवर पहा तुम्ही, न्यूजवर सगळीकडे तेच चालू आहे सध्याच्या घडीला. केजरीवाल ढसा ढसा रडले म्हणून. केजरीवाल म्हणत होते म्हणे, माझा आम आदमी पक्ष हा एक स्वाभिमानी आणि एक इमानदारी पक्ष आहे म्हणे, आणि याला बदनाम करायचा प्रयत्न केला म्हणे मित्रांनो. त्याच्यामुळं मी खोटा आरोपा मुक्त झालो म्हणे. मला खूप आनंद झाला म्हणे. आज मी भाऊक झालो म्हणे. तर खरोखर मित्रांनो, ते इतका भाऊक झाले केजरीवाल की अक्षरशः त्यांच्या डोळ्यातून अक्षरशः धारा लागल्या. तर पत्रकार, तर त्यांचे मित्र, ते दुसरे काय द्यायचे ते पदधारी, ते काय सुशेषा काय ते आपल्याला म्हणता यांनी, त्यांना मिठी मारली आणि त्यांना म्हणे रडू नका. पत्रकार परिषद समोर असे त्याला आलिंगन घेतलं मित्रांनो, मिठी मारली आणि त्यांना एक लहान भावासारखं किंवा मोठ्या भावासारखं जवळ घेऊन त्यांना शांत करायला लागले होते ते. तर खरं सांगतो मित्रांनो, केजरीवाल खूप इमानदार माणूस आहे आणि ते खूप खरोखर मनातनातून काम करणारे व्यक्ती आहे. आणि त्यांना खरोखर काल जे निर्दोष, म्हणजे दोषातून ते निर्दोष झाले आणि ते सुटल्याबद्दल या भीम सैनिकाकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.